घटना घडली होती की आपलेच बांधव 8 जणांचा इकडं अपघातामध्ये मृत्यू झाला आणि 5-7 जण हॉस्पिटलला कलावती हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. त्यामुळं इकडं दुःखाचं खूप मोठं डोंगर गावावरती कोसळलं आम्ही इकडं आलो होतो. मी त्याची संध्याकाळी माहिती घेतो व्यवस्थित. परंतु माझं सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेनं घ्या. आपण बसून त्याच्यावरती काय विषय त्याच्यावरती तोडगा नक्की काढू. कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असा काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे. मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो. आणि आता आजचं कालचं झालेलं तुम्ही म्हणताय ते अंजनगावचं, तिथल्याही बांधवांना माझ्या मराठा धनगर दोघांनाही आव्हान आहे की कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कोणीतरी काहीतरी काय म्हणते त्याला, ती भडक अशी प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करत, तर नेत्याला याची गरज नसती. ते हमेशाच इकडं तिकडं पळत असते, बोंबलं तर त्याला ती सवयच असते नासक्यापणाची. इकडं जाय तिकडं उलशी खाय, इकडं उलशी खाय, त्याला ती सवय असते. धनगर बांधवांनी मराठा बांधवांनी समजून घ्या आणि शांतता ठेवा दोघांनीही. आपण त्याच्यात काय विषय ते बसून शांततेत त्याचा तोडगा नक्की काढू.